कुठचंही पुस्तकात जर असेल तर त्यांनी आणून दाखवावं। ते काय म्हणाले ते की जी गोळी हेमंत करकरे यांच्यावर चालली ते कसाब आणि यांच्याकडनं नव्हती, पोलीस डिपार्टमेंट कडनं चालली होती। याचा काय अर्थ होतोय? याच्यावर पुष्कळ वेळा म्हणजे सभागृहात, तेव्हा मी पण होतो, सभागृहात चर्चा भरपूर दिवस चाललेली आहे। त्याच्यावर 26/11 मध्ये कितीतरी लोक शहीद झालेले आहेत। एक NSGचा कमांडो पण त्याच्यामध्ये शहीद झालेला आहे। नुसती 166 लोक मेलेली नाही आहेत, तर 166 पेक्षा तेवढीच लोक आज अपंग झालेली आहेत। आणि एवढ्या लोकांचं सगळं झाल्यानंतर वडेट्टीवारला कुठचं काय पुस्तक मिळतंय का? माझं तर म्हणणं स्पष्ट आहे, काँग्रेसचे नेते, त्यांचे प्रमुख राहुल गांधी महाराष्ट्रात येतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, माफी मागायला सांगितली तर माफी मागणार नाही सांगतायत, शहीद झालेल्या लोकांचा अपमान करताय, सरकारी यंत्रणेचे वकील म्हणून सरकारी वकील ज्यांनी काम पाहिलंय, आपल्या जीवावर उधार होऊन त्यांनी काम पाहिलंय, आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवलंय, त्यांच्याविषयी पण तुमचे हेच उद्गार आहेत। याचा अर्थ काय? एक कुठची तरी घटना असेल तर समजू शकतोय, पण सगळ्याच घटना जर अशा होत असतील, आणि या सर्वावर सर्वात महत्वाचा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण चिरंजीव ज्याला म्हणतो, त्यांचा सुपुत्र ज्याला आम्ही उद्धव ठाकरेला म्हणतोय, ते उद्धव ठाकरे या सगळ्यावर मुख गिळून गप्प आहेत। याचा अर्थ काय होतोय? या मुंबईमध्ये लाखो लोकांचे मरण पत्करतायत, लाखो लोक मेलेली आहेत, बॉम्बस्फोटामध्ये गेलेली आहेत, साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत, अशा असंख्य ठिकाणी घटना घडल्यात, आणि त्याच्यावर उद्धव ठाकरे जर गप्प बसत असतील तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे बोलण्याचा अधिकार नाही। शिवसेना हे नाव पण त्यांच्या तोंडात येण्याचा त्यांचा अधिकार राहिलेला नाही। त्यांनी काहीतरी आपली भूमिका त्याच्यावर मांडायला हवी होती। म्हणजे वडेट्टीवार सारखे येऊन बोलतात, आणि तुम्ही जसं आम्ही पहिलेच म्हणालो होतो की ज्या वेळी राहुल गांधी या शिवाजी पार्कला आले तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मुखातनं साधं हिंदू हृदय सम्राट हे शब्द निघू शकले नाहीत। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणण्याचे ते शिवाजी पार्कने शब्द ऐकलेले नाहीत। हे कोणाला घाबरून तुम्ही करताय? निवडणुका आल्यानंतर निवडणुकांमध्ये एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात। ऍडव्होकेट उज्ज्वल निकमना ज्यावेळी उमेदवारी भाजपाने डिक्लेअर केली, तातडीने एक व्हिडिओ आला वडेट्टीवारांचा। वडेट्टीवारांकडे पण जे संविधानिक पद आहे ते विरोधी पक्ष नेते आहेत, विधानसभेचे काँग्रेसचे नेते आहेत, आणि त्यांची जी वक्तव्य आहेत ती अशा पद्धतीने आहेत की त्याने एकीकडे काँग्रेसचा माणूस असून पाकिस्तान विषयी म्हणजे फक्त त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद बोलले नाहीत, पण पाकिस्तानच्या बाजूने बोललेत। जे लोक 26/11 मध्ये शहीद झाले ते फक्त त्याच्यावर हल्ला नव्हता 26/11चा, 26/11 हे खरं युद्ध होतं, आणि त्या युद्धामध्ये हेमंत करकरे असतील, कामटे साहेब असतील, विजय साळसकर असतील, हे तिन्ही अधिकारी एका वेळी, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, 5-10 मिनिटाच्या फरकावर आपल्याला कळलं की ते शहीद झाले। आणि त्यांच्याविषयी वडेट्टीवारनी जे शब्द उच्चारलेत ते फक्त घृणास्पद नाहीत, निंदा करण्यासारखे नाहीत, पण वडेट्टीवार यांना त्याबाबत ही शिक्षा व्हायला पाहिजे। त्याचबरोबर NIA ने ही एन्क्वायरी करून वडेट्टीवारांकडे आणखीन काय माहिती आहे का? कदाचित त्यावेळी कसाब कधी आला, कधी येणार होता, कसा येणार होता, ही सगळी माहिती काँग्रेसला असेल, आणि काँग्रेसला ही माहिती होती म्हणूनच काल वडेट्टीवार बोलले, तर याची सर्व चौकशी व्हायला हवी।